लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ छत्रपती संभाजी नगर मधील एका प्रसिद्ध प्रथितयश व्यक्तीचे काव्य घेऊन आलेला आहे. लाईफ पॉझिटिव्हची या व्यक्तीशी प्रत्यक्ष ओळख नाही, परंतु काही संपर्कातून त्यांची ही कविता माझ्याकडे आली आणि त्या कवितेवर चिंतन केल्यानंतर मला ती कविता भावली आणि म्हणून मी त्या संपर्कांच्या माध्यमातून त्यांचा फोटो मागून घेतला. तो फोटो आपण या ठिकाणी पाहत आहात. या महनीय व्यक्तीचं नाव आहे मुकुंद भालेराव. गाव आहे छत्रपती संभाजी नगर. आणि काय योगायोग आहे, आज 12 जानेवारी आणि राजमाता जिजाऊ मातेचा आजचा हा महत्वाचा दिवस आहे. त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे आणि आपण बोलतो आहे दुसऱ्यांदा छत्रपती संभाजी नगर बद्दल. श्री मुकुंद भालेराव यांचा एक्सपर्टाईज हे मॅथमॅटिक्स आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या प्रोफाईलचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या प्रोफाईलमध्ये ते बिझनेस मॅनेजमेंट आणि हेल्थ केअर या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत असं दिसून आलं. तथापि त्यांनी लिहिलेली कविता ही अतिशय सखोल विचार करायला लावणारी आहे आणि त्या कवितेचं त्यांनी दिलेलं नावही अत्यंत समर्पक आहे. फिलॉसॉफी ऑफ मॅथमॅटिक्स. फिलॉसॉफीला मराठीमध्ये शब्द आहे तत्वज्ञान. तत् अधिक त्व अधिक ज्ञान या 3 शब्दांनी बनलेला हा तत्वज्ञान आहे. तत् म्हणजे अखिल ब्रह्मांडातील जे सर्व तत्व आहे, सगुण निर्गुण आकार निराकार, त्याला उद्देशून लिहिलेलं ते सर्वनाम आहे. त्व हा भाव आहे आणि तत्च्या त्वचा ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. फिलॉसॉफी ऑफ मॅथमॅटिक्स आणि त्याच्या खाली सबटायटल दिला आहे सरांनी मॅथमॅटिकल पोएट्री. त्यांची ही कविता मूळ स्वरूपात आपल्याला पुढच्या 2 स्लाइड मध्ये दिसणार आहे. पहिली स्लाइड ही जेपीजी आहे आणि दुसरी स्लाइड ही पीडीएफ आहे. पीडीएफ स्लाइड मध्ये तुम्हाला ती कविता अधिक स्पष्टपणे वाचता येईल. या कवितेतील प्रत्येक ओळ अर्थपूर्ण आहे आणि काही अर्थ हा अभिधेनी निघणार नाही, तो लक्षणेनेच काढावा लागेल. या ठिकाणी श्री मुकुंद भालेराव मॅथमॅटिक्स बद्दल बोलतात आहेत, ते भर्तृहरी बद्दल बोलतात आहे, ते पाणिनी बद्दल बोलतात आहेत, ते जीवनाबद्दलही बोलतात आहेत आणि जीवन आणि गणित याची तुलना करण्याचा प्रयत्न करतात आहेत. मला ही कविता खूप भावली आणि म्हणून लाईफ पॉझिटिव्हच्या चाहत्यांसाठी ही आपणासमोर सादर करीत आहे. ही कविता गणिताच्या विद्यार्थ्यांनी जरूर वाचावी. त्यांना त्यातून गणितही समजेल
आणि जीवनही समजेल. मी या व्हिडिओमध्ये फक्त त्याच्या 3 कडव्यांचा उच्चारण करणार आहे. याच्या अर्थाबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ करेल, परंतु सुरुवातीचे 2 कडवे आणि अंतिम 1 कडवं हे मी तुमच्या समोर सादर करणार आहे. बाकीची कडवे आपण वाचावीत अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. Immortal is mathematics and its complicated formulas. Every word is also immortal. And all forms and Panini Sutras. फार अर्थपूर्ण आहे. एक पॅरलल तुलना या ठिकाणी कवी करतो आहे. मॅथेमॅटिक्स हे इमॉर्टल आहे, अमर्त्य आहे, चिरंतन आहे, सत्य आहे, जे कधी बदलत नाही असं आहे. त्याचे फॉर्म्युलाज हे कॉम्प्लिकेटेड आहे असं कवी म्हणतात. दुसऱ्या 2 ओळीमध्ये कवी सांगतात आहे की जसे मॅथेमॅटिकल फॉर्म्युले हे कॉम्प्लिकेटेड आहेत, जसा मॅथेमॅटिकल फॉर्म्युले कॉम्प्लिकेटेड आहे, जसा मॅथेमॅटिक्स इमॉर्टल आहे, तसा एव्हरी वर्ड इज इमॉर्टल. आपण असं म्हणतो की शब्द हे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ज्याला आदी नाही आणि अंत नाही असं ते ब्रह्म. एव्हरी वर्ड इज ऑल्सो इमॉर्टल लाईक मॅथेमॅटिक्स and all forms and Panini Sutras are also important and immortal. दुसरं कडवं बघूया. Divisions for differentiation is nothing but mortality. Sigma for collaboration is definitely immortality. जीवनविषयक मूल्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न कवी या ठिकाणी करतो आहे. मॅथेमॅटिक्सच्या संबोधाला जीवनाचं समांतरत्व देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. डिव्हिजन भागाकार, divisions for differentiation is nothing but mortality. Sigma for collaboration is definitely immortality. या दुसऱ्या कडव्यामध्ये मॅथेमॅटिकल फॉर्म्युलांशी कवी मॉर्टॅलिटी आणि इमॉर्टॅलिटी, क्षणभंगुरत्व आणि सनातनत्व याची तुलना कवी करण्याचा प्रयत्न करतो आहे. या तिसऱ्या स्लाइड मध्ये पीडीएफ मध्ये आपल्याला ही कविता आणखीन चांगली दिसू शकेल असं वाटतं. शेवटचं कडवं आपण बघूया आणि आपण थांबूया. लाईफ मॅथेमॅटिक्सच्या सगळ्या संकल्पनाबद्दल भाष्य केल्यानंतर आणि मॅथेमॅटिक्स आणि जीवनाची तुलना केल्यानंतर कवी शेवटच्या कडव्यामध्ये जीवनाकडे वळतो आणि जीवनावर कवीचं भाष्य काय आहे ते बघा. लाईफ इज नॉट ओनली नंबर्स. जीवन म्हणजे अंक नाही, गणना नाही, किती वर्षे जगलो ते नाही. लाईफ इज नॉट ओनली नंबर्स and formulas, but it's sublime. Life is sublime.
इट इज ब्युटिफुल पेंटिंग. आणि कवी या ठिकाणी तुलना करतो आहे जीवनाशी एका सुंदर रंगकामाशी, पेंटिंगशी. आणि पेंटिंग आणि गणित यांच्यामध्ये पण साम्य आहे. प्रपोर्शन, सिमेट्री, कलर कॉम्बिनेशन, पोझिशनिंग हे सगळं पेंटिंगचं वैशिष्ट्य आहे. इट इज ब्युटिफुल पेंटिंग. लाईफ इज अ ब्युटिफुल पेंटिंग क्रिएटेड बाय अल्मायटी डिव्हाइन. आपलं जीवन आपल्याला 84 लक्ष योनीतून आल्यानंतर मिळालेलं आहे आणि ते जीवन आपल्याला सबलाईम करायचं आहे, उदात्त करायचं आहे. आपल्याला मिळालेला आत्मा, मानवी जीवनामध्ये मिळालेला आपल्या शरीरात स्थित असलेला आत्मा ही परमात्म्याची देणगी आहे. परमात्म्याचं मिनिएचर स्वरूप आहे. परमात्म्याचं मिनिएचर पॉवर हाऊस आहे. आणि म्हणून त्याचं महत्व समजून, गणित समजून जीवनाचं गणित उलगडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला ही कविता कशी वाटली ते कॉमेंटमध्ये लिहा. कविता आवडली असेल तर कवींना धन्यवाद द्या, त्यांच्याबद्दल कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.